पावसाळी अधिवेशनादरम्यान अमित शहांची उच्चस्तरीय बैठक, संसदेत गृहसचिव आणि आयबी प्रमुखांची घेतली भेट. एफआयआरवर कारवाईसाठी तपासासाठी परवानगी देणं गंभीर, कोर्टाचा निर्देश. सरकारनं दिलेल्या आश्वासनांच्या विरोधात सरकारनं एफआयआर मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं. सौरव दास यांची माहिती. चेंबूरमधील झाड दुर्घटनेच्या फेर चौकशीची मागणी वाढली. बीएमसीच्या अंतर्गत चौकशीवर सत्ताधाऱ्यांकडून आक्षेप. नगरसेवकांकडून घटनेची नव्याने चौकशी करण्याची मागणी. काळ्या समुद्रातील हल्ल्यामध्ये 13 भारतीय खलाशी अडकले. या प्रकरणी तत्काळ मदतीचं भारतीय खलाशी संघटनेचं आवाहन. नागपुरात काल 6 तासात 180 मिलीमीटर पावसाची नोंद. नागपुरात येलो अलर्ट जारी, तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. सातारा जिल्ह्याला रात्रभर पावसानं झोडपलं. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला. कोयना धरणातून 1050 क्युसेक पाणी सोडलं जाणार. गंगापूर धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातल्या संततधारेमुळे विसर्गात वाढ. 14 ते 15 धरणातून आजही पाण्याचा विसर्ग कायम. छत्रपती संभाजीनगरात देवेंद्रजी जन्मोत्सव हरित महोत्सव आणि हरित महाराष्ट्र सप्ताह उपक्रमाअंतर्गत ड्रोनद्वारे 50,000 बियाण्यांच्या गोळ्यांची पेरणी. सफाई महिला कर्मचाऱ्यांना पगार मिळेना. आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयातील प्रकार. महिला कर्मचाऱ्यांचा मागील 4 महिन्यांपासून पगार रखडला. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग. एकूण 1222 सदस्य संस्थांपैकी 1182 संस्थांचे ठराव निवडणूक कार्यालयाकडे प्राप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.